खासदार संजय राऊतांवर मनसे नाराज असल्याचं कळतंय। संजय राऊतांच्या काँग्रेसच्या वक्तव्यावरून नाराजी असल्याचंही समजतंय। आमच्या पक्षाची भूमिका आम्ही मांडू अशी भूमिका मनसे नेत्यांनी घेतलेली आहे। काँग्रेसला मनसेकडनं कोणताही प्रस्ताव नाही हे सुद्धा दरम्यान स्पष्ट केलेलं आहे। आपल्यासोबत वैदेही काणेकर फोन लाईनवरून जोडल्या गेलेले आहेत। वैदेही, काही काळापूर्वी संजय राऊतांनी एक मोठं वक्तव्य केलं होतं आणि त्यावरून आता मनसेची भूमिका समोर येते। मनसेच्या कोणत्या नेत्यांनी हे म्हटलंय आणि नेमकं काय म्हटलंय जरा सविस्तर सांगशील? नक्कीच आपण बघतोय की मनसेमध्ये सध्या संजय राऊतांवरून नाराजी दिसून येते, कारण संजय राऊतांनी ज्या पद्धतीचं विधान केलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितच ही नाराजी आहे। कारण प्रत्येक पक्षाचं विधान किंवा प्रत्येक पक्षाची जी स्ट्रॅटेजी असते ती त्या पक्षाचे नेते व्यक्त करतात। संजय राऊत हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, मात्र मनसेच्या भूमिका ज्या आहेत त्या मनसेचे नेते आणि प्रवक्ते भूमिका जी आहे ती नक्कीच माध्यमांसमोर मांडतील। त्याच्यामुळे काँग्रेस सोबत जाण्यासंदर्भात जे विधान संजय राऊतांनी केलेलं आहे यावरून ही नाराजी असल्याचं संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलेलं आहे। सोबतच ही नाराजी जी आहे ती एकूणच कुठेतरी एक युतीसाठी एक मिठाचा खडा देखील ठरू शकते असंही चर्चा सध्या मनसेमध्ये रंगताना बघायला मिळते। त्याच्यामुळे ही नाराजी एकूणच ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे त्यावरून मनसेमध्ये सध्या दिसून येते। नक्कीच वैदेही, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। अगदी बहुआयामी उत्तर त्याने दिलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।